आजपासून पुढे 10 दिवस तुम्ही माझ्यासोबत एका अनोख्या प्रवासाचा अनुभव घेणार आहात. हो, आज आपण चाललोय शिर्डी पदयात्रेला श्री साई भजन सांस्कृतिक मंडळ भांडूपमधून. 2025 वर्षात कोणती चांगली वाईट कर्म केली, 2026 या नवीन वर्षात कोणता नवीन संकल्प करायचा आणि आतापर्यंत झालेल्या सगळ्या चांगल्या वाईट गोष्टींचे आभार मानण्यासाठी मी माझ्या मालकांकडे चाललोय. लहानपणापासून बघितलेलं एक स्वप्न आज सत्यात उतरतंय आणि मुख्य गोष्ट म्हणजे हे सगळं मी नाही, माझे मालक माझ्याकडून घडवून घेत आहेत. 23 डिसेंबरचा दिवस उजाडला आणि मी घरातल्या सर्व देवांची पूजा करून माझ्या प्रवासाला सुरुवात केली. घरदार, संसार, कामधंदा, मित्रपरिवार, काही दिवसांसाठी सगळं सोडून आज मी शिर्डीच्या वाटेवर चाललोय. आईवडिलांचे आशीर्वाद, मित्रांच्या शुभेच्छा, सगळ्या गोष्टींचा एक गाठोडा बांधून आता बाबांचा हात पकडून मी हा प्रवास सुरू केलाय. भांडूपमधून सुरू झालेला हा प्रवास आता ठाण्यापर्यंत पोहोचला. बाबांची पालखी मंदिरात थोड्या वेळासाठी विसावली आणि सगळ्या पदयात्रेंनी बाबांच्या भंडाऱ्याचा लाभ घेतला. अगदी कमी वेळाचा आराम घेऊन प्रवास पुन्हा भिवंडीच्या दिशेने सुरू झाला. बाबांची पालखी खांद्यावर घेण्याचं सुख प्रत्येकजण अनुभवत होता. पहिलं निशाण, अब्दागीर, राजदंड आणि त्याच्या मागून डौलत येणारी ही आमची राजा पालखी. धूप आरतीच्या मुक्कामावर पोचलो आणि भजनाला एक वेगळीच रंगत आली. साई पालखीचा पहिला दिवस म्हणजे उत्साहाचा दिवस, कारण मनात ओढ असते मालकांच्या भेटीची आणि कधी दिवस संपतो याचं भान सुद्धा राहत नाही. चला मग भेटूया दुसऱ्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या पेजला फॉलो करा, जेणेकरून पुढचा ब्लॉग सर्वप्रथम तुम्हाला बघायला मिळेल. जय साईनाथ.